नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पाचा आवडीचा प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक बघणार आहोत। तर उकडीचे मोदक आपण आज दोन प्रकारचे केलेत, एक साच्याच्या पद्धतीने आणि एक हाताने। तर रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक नारळ घेतला होता ओला, त्याचे व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत। आता हे काप जे आहेत ते आपण मिक्सरला एकदा बारीक करून घेऊया। तर इथे बघा, आता ही जी वाटी आहे ही पूर्ण एक वाटी पूर्ण भरलेली नाही आहे, थोडीशी कमी आहे। तर याला बरोबर मी अर्धा वाटी जो आहे गूळ वापरणार आहे। तर याचं प्रमाण असं असतं की एक वाटी जर आपण खोवलेला नारळ जो घेतोय तर त्यासाठी आपल्याला पाऊण कप जे आहे ते गूळ वापरावा लागतो। पण इथे पूर्णपणे वाटी भरलेली नाही, त्यामुळे मी इथे फक्त अर्धा वाटी जे आहे ते गूळ वापरते। तर आता आपण सारण बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये आता पहिल्यांदा आपण खोबऱ्याचा किस जो आहे तो व्यवस्थित परतून घेऊया। तर यामध्ये मी लगेचच तूप ऍड केलेलं नाहीये, तूप आपल्याला थोड्या वेळाने, यामधलं पाणी थोडंसं कमी झालं, थोडंसं सुकं झालं की त्यानंतर आपण यामध्ये तूप ऍड करणार आहोत। तर पहिल्यांदा हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिट आपण हे फक्त भाजून घेऊया। झालेले आहे आणि यातलं सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित कोरडं झालंय, अगदी जसं पाहिजे तसं। गॅसची जी फ्लेम आहे ती मी अगदी लो करून ठेवली आणि यामध्ये आता 1 चमचा मी साजूक तूप घालून घेते। पुन्हा एकदा परतून घेऊया। सारण आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता गूळ विरघळायला थोडासा वेळच लागतो, त्यामुळे आपण हे अगदी कमी गॅसवर व्यवस्थित असं हे विरघळू देऊ। जसं जसा गूळ आपला विरघळेल तसं जसं आपलं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव होईल। आता गूळ जो आहे तो व्यवस्थित आपला विरघळला आहे आणि मिश्रण बघा अतिशय छान असं मऊ झालेलं आहे। आता मिश्रण जे आहे ते पातळ आहे, जोपर्यंत हे कोरडं होतंय तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय। त्यापूर्वी यामध्ये आपण आता 1 चमचा मी इथे खसखस ऍड करून घेते, त्याचप्रमाणे अर्धा चमचा वेलची पूड आणि छान असं फ्लेवर येईल आणि 2 चमचे मी इथे ड्रायफ्रूट्स घालून घेते। तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, स्किप केले तरी देखील चालेल। आता गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मी गॅस जो आहे तो अगदी बारीक ठेवला होता। आता गॅस जो आहे तो मी थोडासा मध्यम करते। आता हे जे खोबरं होतं हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं, पण खोबऱ्याचं प्रमाण जर तुम्हाला माहित असेल तर त्यामध्ये लगेचच किसलेला गूळ जो आहे तोही आपण मिक्सरमधून फिरवला की ते मिश्रण लगेचच एकजीव होतं। तर ती अतिशय सोपी ट्रिक आहे। त्या पद्धतीने जरी मिश्रण मिक्सरमधून काढलं तर अगदी पटकन सारण जे आहे ते आपलं बनतं। आता इथे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हे वेगवेगळं करून दाखवलं, पण खोबऱ्यासोबत गूळ जर मिक्सरला बारीक केला तर अगदी पटकन मिश्रण जे आहे ते एकजीव होतं। तर आता इथे बघू शकता मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं घट्ट होतं आहे, म्हणजे आपलं सारण जे आहे ते बनवून तयार झाले। थंड झाल्यानंतर त्याचा छान असं सुटसुटीत किंवा व्यवस्थित असा गोळा बनेल। आता ते गरम असल्यामुळे ओलसर आपल्याला दिसते, तर आता हे मी थंड करून घेते। सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता आपण मोदकाचं जे पीठ आहे ते बनवायला घेऊया। तर आता आपण मोदकाचं पीठ जे आहे ते बनवून घेतोय। तर त्यासाठी प्रमाण अतिशय सोपं आहे, जितकं आपण पीठ घेतो तितकंच आपल्याला पाणी घ्यायचंय। तर त्यासाठी इथे मी आता एक कढई ठेवून घेतली आहे आणि त्यासाठी इथे एक डबा, म्हणजे हा जो डबा आहे तो डबा भरून मी पीठ आहे तांदळाचं ते वापरणार आहे। आता हे तांदळाचं जे पीठ आहे ते मोदकासाठी कसं बनवलंय तर अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ हे दोघं दळून आणल्यानंतर हे 1 किलो असं पीठ तयार झालंय। त्यातून मी फक्त 1 वाटी पीठ जे आहे त्यापासून आज मोदक बनवते। तर इंद्रायणी तांदूळमुळे छान असं मऊ आपले मोदकाचं पीठ होतं आणि आंबेमोहर तांदूळामुळे मोदकाला छान अशी चकाकी येते। त्यासाठी आपण अशा प्रकारचं मोदकाचं पीठ जे आहे ते घरगुती आपण व्यवस्थित बनवू शकतो, याने छान असे मोदक होतात। तर आता 1 वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणून आपण 1 वाटी पाणी घेऊया पहिल्यांदा। तर बरोबर आपण आता हा डबा भरून पाणी जे आहे ते गरम करायला ठेवूया। तर आता पाणी जे आहे ते व्यवस्थित गरम झालंय।
छान अशी उकळी आलेली आहे. तर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये फक्त 2 चमचे मी दूध घालून घेते. तर दुधामुळे मोदक जे आहे अतिशय मऊ होतात. खूप जास्त पीठ जे आहे ते अगदी मऊ होतं. अगदी कापसासारखे आपले मोदक बनून तयार होतात. तर यामध्येच मी 1 चमचा साजूक तूप घालून घेते. आता गॅस मी पूर्णपणे कमी करते आणि जे मोदकाचं पीठ आहे ते हळूहळू करून यामध्ये घालून घेते. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर पीठ जे आहे ते व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. तरी सुद्धा मी अगदी थोडंसं यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून घेते. गॅस जो आहे तो पूर्णपणे मी कमी ठेवलेला आहे. 5 ते 6 मिनिट आपले झालेले आहे. एकदा फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर अगदी व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते बनून तयार झाले. तर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते. आता हे गरम गरम आहे तेव्हाच हे मळून घ्यायचं, म्हणजे अगदी छान असं मऊ कापसासारखं हे पीठ होतं. एका प्लेटमध्ये मी काढून घेते हे. आता थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर हे मळून घ्यायचं व्यवस्थित. तर पीठ जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं नव्हतं, थोडंसं गरमच होतं. तर गरम असतानाच मी व्यवस्थित असा त्याचा गोळा जो आहे तो मळून घेतला आहे. तर आता गोळा मळून घेतल्यानंतर हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं. व्यवस्थित मळलं तरच आपले मोदक जे आहे ते अतिशय छान होतात. त्याला अजिबात चिरा पडत नाही. तर पीठ मळताना तुम्ही हाताला थोडंसं तूप लावलं तरी देखील चालतं. तर पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर एकदम मला तो पिठाचा गोळा व्यवस्थित असं मळता येत नव्हता, म्हणून पिठाचे मी 2 बॅच तयार केले. मग ते व्यवस्थित असे मळले जातात. पीठ एकदा व्यवस्थित मळलं की आपले मोदक जे आहे ते अतिशय पटकन, अजिबात त्याला चीर पडत नाही, पटकन होतात. तर आता इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान, अगदी मऊ मस्त असं आपलं हे मोदकासाठीचं पीठ जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे. त्याचे व्यवस्थित असे गोळे बनवून घेते. याला अगदी थोडंसं तूप लावून घेते. आणि आता याचा लगेच आपण मोदक बनवायला घेऊया. तर आता इथे मोदकाची पिठी आहे तीच आपल्याला थोडीशी वापरायची आहे. आणि त्यानंतर अलगद हाताने आपल्याला अशा प्रकारे ते प्रेस करून घ्यायचं. आता यामध्ये आपण सारण ॲड करूया. आणि यानंतर आता आपण मोदक जो आहे तो व्यवस्थित प्रेस करून घेऊया. अगदी अलगद हाताने आपल्याला मोदक जो आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता अतिशय छान अशा आपल्या मोदकाला कळ्या आलेल्या आहेत. अशाच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया. हे हाताने बनवलेले मोदक झाले. त्याचप्रमाणे मी मोल्ड वापरूनही तुम्हाला मोदक बनवून दाखवते. म्हणजे मोदकाचा साचा जो आहे तो मी इथे घेतलाय, त्याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया. साचा जो आहे तो मी लावून घेते. आता पिठाचा अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आतमध्ये.
आणि यामध्ये आता आपण सारण जे आहे ते ॲड करून घेऊया. आणि याला वरतून पुन्हा एकदा पीठ लावून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान साच्याने खूप सुंदर असे हे मोदक बनवून तयार होतात. पीठ अजिबात आपली कुठेही चीर पडलेली नाही आहे. मोदक अतिशय व्यवस्थित छान झालेला आहे. अगदी कापसासारखा मऊसूत असा आपला मोदक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे 5 मोदक मी साच्यानेही करून घेते. मोदक आपले व्यवस्थित बनवून झालेले आहे. साच्यामध्येही 6 ते 7 मोदक झाले आणि हाताने मी इथे 5 मोदक जे आहेत ते करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला मोदक जे आहे ते व्यवस्थित वाफवून घ्यायचे. त्यासाठी इथे मी खाली मोठी कढई घेतली आहे. त्यामध्ये पाणी छान व्यवस्थित उकळलेलं आहे. त्यावर वरती गाळण ठेवली आहे आणि त्यावरती आता मी इथे केळीचं पान जे आहे ते ठेवून घेते. तर आता इथे मी 5 साच्याचे आणि 5 हाताने बनवलेले मोदक जे होते ते व्यवस्थित आता वाफवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी केळीच्या पानावर हे मोदक ठेवले आणि आता सगळ्यात शेवटी आपण एक केशर यावर केशरची काडी जी आहे ती घालून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यावरून थोडंसं पाणी आहे ते शिंपडून घ्यायचं. आणि यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आता इथे मी हे झाकण ठेवून घेते. एक 10 मिनिट आता मोदक अगदी बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे. हे बघू शकता अतिशय छान मस्त आपले मोदक जे आहे मस्त असे फुलून आलेले आहेत. गॅस मी बंद करते. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारे आज बनवलेले मोदक जे आहेत ते आपले बनवून तयार झालेले आहे. छान असं मस्त फुलूनही आलेले आहे. मस्त अशी वाफ त्यांना बसलेली आहे. खाण्यासाठी आता तयार झालेले आहे छान असे उकडीचे मोदक. तर आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये मी हे साच्याचे काढून ठेवले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये जे हाताने बनवलेले मोदक होते ते काढून घेतलेले आहेत. तर दोन्ही मोदक अतिशय छान झाले. हाताने बनवलेले मोदक जे आहेत ते मोठा मोदक होतो. साच्यातला मोदक फार छोटा होतो. ते खूप करावे लागतात. त्यापेक्षा हाताने बनवलेले मोदक नक्कीच छान होतात. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता एक मोदक आपण फोडून बघूया. तर आता मोदक जो आहे तो आपण फोडून घेऊया. अतिशय छान आपला मोदक जो आहे तो बनवून तयार झाला. त्यावर साजूक तुपाची धार आणि खाण्यासाठी तयार आहे आपले उकडीचे मोदक. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.